Good morning, one and all of you, my dear students. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Human Anatomy and Physiology in first year D Pharmacy. So, welcome to our from Pravara Medical Trust, College of Pharmacy, शेवगाव. सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून प्रवारा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सर्वांना हार्दिक अभिनंदन. These lecture that contain the only introductory part about human anatomy and physiology. Your admission in first year D Pharmacy, and this first year D Pharmacy that contain the 6 subject. That is, first is pharmaceutics, second is pharmaceutical chemistry, third is biochemistry and clinical pathology, then human anatomy and physiology, then pharmacognosy, and last health education and community pharmacy. These are the 6 chapters to first year D Pharmacy. So, my subject is human anatomy and physiology. We will be discuss about anatomy and physiology. What is the meaning of anatomy and physiology? Introduction about the anatomy and physiology. What is the meaning of pharmacy? फार्मसीला तुम्ही ॲडमिशन घेतले, पण फार्मसी म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण बघूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फार्मसी? फार्मसी मीन्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ कंपाउंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ द ड्रग्स. व्हॉट इज मीन बाय फार्मसी? फार्मसी म्हणजे औषध निर्माणशास्त्र. औषध निर्माणशास्त्र ही कशाची ब्रांच आहे? सायन्सची एक शाखा आहे, विज्ञानाची एक शाखा आहे. त्यामध्ये वेगवेगळे जे काही ड्रग्स आहेत, केमिकल एजंट आहेत, त्यांचं तयार करून त्यांना विकण्याचं काम जे आहे, जे शास्त्र आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी औषध निर्माणशास्त्र ऑर फार्मसी. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ड्रग्स? ड्रग्स म्हणजे काय? द ड्रग्स मीन्स ड्रग्स इज द केमिकल एजंट दॅट आर यूज इन द प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट, क्युअर, diagnosis of the disease and disorder in human being and animals. ड्रग्स हा एक केमिकल एजंट आहे. तो दिल्यानंतर पेशंटला क्युअर वाटेल, थोडं बरं वाटेल, किंवा एखादा डिसीज होण्यापासून स्टॉप होईल. दॅट इज कॉल्ड ॲज प्रिव्हेन्शन. देन डायग्नोसिस, एखादा डिसीज झाला की नाही ते चेक करण्यासाठी जे काय आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज डायग्नोसिस. अँड देन ट्रीटमेंट. जर एखादा डिसीज झाला असेल तर त्यावरती ट्रीटमेंट केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज दी ड्रग्स. अँड दीज ड्रग्स आर यूज इन व्हेरियस डिसीज अँड डिसऑर्डर इन ह्युमन बीइंग अँड इट्स ऑल्सो हॅविंग यूज इन ॲनिमल्स. सो this chapter or this subject contain human anatomy and physiology. Means what is the meaning of anatomy? Anatomy is the study of structure of the whole body. जे काही बॉडीमध्ये स्ट्रक्चर्स आहेत त्यांची सगळ्यांची स्टडी करायची. दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी. कोणकोणते स्ट्रक्चर्स आहेत? ॲनाटॉमी म्हणजे काय? तर बॉडीमध्ये जे काही स्ट्रक्चरली पार्ट आहेत, एक्सटर्नल सर्फेसचे जे काही पार्ट्स आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज दी anatomy. Anatomy is that consist, it is the defined as, it is the study of structure of the whole body as well as different individual parts and their relationship among each other. Anatomy म्हणजे काय? तर anatomy यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर anatomy that having the study about structure of the whole body. स्ट्रक्चरमध्ये काय येईल? तर स्ट्रक्चर्समध्ये दी लंग्स, these are the lungs, this is the heart, then stomach, then spleen, then liver, kidneys and bladder. These are the structures of the whole body. आणि याचंच आपल्याला स्टडी करायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे काय? तर जे काही स्ट्रक्चरली पार्ट आहे, म्हणजेच लंग्स असेल, हार्ट असेल, स्टमक असेल, हार्टची साईज किती आहे,
त्यामध्ये कप्पे किती आहेत, त्यामध्ये हॉल्स किती प्रेझेंट आहेत, व्हेन्स कुठं प्रेझेंट आहेत, हे जे काही स्ट्रक्चरल पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी. तसंच किडनी किती प्रेझेंट आहे, त्याचं डायमीटर किती, त्याचा लेंथ किती, हे जे काय सर्व अभ्यास केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी दॅट सब्जेक्ट कंटेन ओनली anatomy of the whole part of the body. And then what is the meaning of physiology? Physiology means it is the study of functions of body part. जे काही स्ट्रक्चर्स आहेत दॅट इज स्ट्रक्चर कोणते कोणते, लंग्स, हार्ट, स्टमक, स्प्लीन, लिव्हर, किडनीज आणि ब्लॅडर, हे सर्व स्ट्रक्चर पार्ट झालं दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी. मग फिजिओलॉजी म्हणजे काय, तर फिजिओलॉजीचा अर्थ असा आहे की इट इज दी स्टडी ऑफ दी फंक्शन्स ऑफ द बॉडी. जे काही स्ट्रक्चर्स बघितले आपण त्यांचं फंक्शन्स काय आहे दॅट इज कॉल्ड ॲज दॅट इज अ डिनोटेड कॉल्ड ॲज दी फिजिओलॉजी. म्हणजे लंग्सचं फंक्शन्स काय आहे, हार्टचं फंक्शन काय आहे, लिव्हरचं फंक्शन काय आहे, किडनीचं फंक्शन काय आहे, हे जे काय आपण ज्याचा अभ्यास करतो दॅट इज कॉल्ड ॲज दी फिजिओलॉजी. फिजिओलॉजी मीन्स इट इज द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ बॉडी पार्ट. जे काय बॉडीमध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचा नेमकी फंक्शन्स काय आहे, किडनी काय करते, एक्सक्रिशन ऑफ द foods, excretions of the drugs, then various body parts having a different function, so that having called as the physiology. So then next content. आता आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये एकूण 15 चॅप्टर्स आहेत. ह्या 15 चॅप्टर्स नेमकी कशाचे आहेत, यामध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर फर्स्टली आहे आपल्याला पहिला चॅप्टर आपला आहे की इंट्रोडक्शन अबाउट ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. मग ह्या चॅप्टरमध्येच काय आहे तर यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीची डेफिनेशन येईल, त्यानंतर ब्रांचेस ऑफ द ॲनाटॉमी अँड ब्रांचेस ऑफ द फिजिओलॉजी, वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीच्या त्या आपल्याला बघायच्या आहेत, किंवा सब डिव्हिजन म्हटलं जातं त्यांनाच, सब डिव्हिजन ऑफ ॲनाटॉमी अँड सब डिव्हिजन ऑफ फिजिओलॉजी. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे बघायचं आहे. त्यानंतर व्हेरियस सिस्टीम्स आहेत बॉडीमध्ये, जे काय सिस्टीम्स आहेत जशी की डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, कार्डिॲक सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम, ह्या ज्या काय सिस्टम आहेत ह्या सिस्टीमचं आपल्याला त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन ह्या सर्व गोष्टी आपल्याला फोर्थ चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी अँड इंट्रोडक्शन ओनली. देन सेकंड चॅप्टर आहे आपला द सेल. आता सेल चॅप्टरमध्ये नेमकी काय येईल तर सेल म्हणजे काय, सेल कशापासून तयार झाली, सेल कशासाठी गरजेचे आहे आणि सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, सेल ऑर्गनल्स म्हणजे काय, हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या द सेल ह्या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. अजून काय बघायचं या सेल्समध्ये तर त्या स्ट्रक्चरचं सेल, त्या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या सेल्सचं आणि सेल ऑर्गनल्सचे फंक्शन्स काय आहेत, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया आणि मायक्रोसोम्स हे आपल्याला स्पेशली रेफरन्सेस द्यायचे आहेत. म्हणजे सेल्समध्ये वेगवेगळे सेल ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत, जसे की रायबोझोम्स असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, लायसोसोम असेल, मायक्रोसोम्स असतील. तर यामध्ये आपल्याला डीपली स्टडी करायचं आहे मायटोकॉन्ड्रिया आणि मायक्रोसोम्स. दिस इज द सेकंड चॅप्टर द सेल्स. नंतर तिसरा चॅप्टर आहे द टिश्यू. आता टिश्यू चॅप्टरमध्ये काय तर टिश्यू म्हणजे काय तर ए ग्रुप ऑफ सेल्स. ज्या वेळेस सेलचा ग्रुप तयार होईल त्यावेळेस टिश्यू तयार होत असतात. इट्स अ सिमिलर इन ओरिजिन अँड फंक्शनिंग युनिट टू फॉर्म टिश्यू. मग ह्या टिश्यू चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. मग त्यामध्ये आपण त्याचे टाईप्स ऑफ बॉडी टिश्यू, मग बॉडी टिश्यूचे वेगवेगळे टाईप्स आहेत. मग त्यामध्ये मेनली 4 टाईप्स आहेत टिश्यूचे. तर त्यामध्ये आहेत एपिथेलियल टिश्यू, देन कनेक्टिव्ह टिश्यू, देन मसल टिश्यू अँड लास्ट इज नर्व्हस टिश्यू. तर हे आपण सर्व जे काही टिश्यूज आहेत यांचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत ह्या थर्ड चॅप्टरमध्ये द टिश्यू. नंतर आहे द स्केलेटन. आता स्केलेटन जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की त्यांचं स्ट्रक्चर, पूर्ण बॉडीमध्ये जे काही बोन्स प्रेझेंट आहेत ह्या बोन्समध्ये बॉडीमध्ये जे काही बोन्स प्रेझेंट आहेत त्यांचं स्ट्रक्चर, ते कुठं प्रेझेंट आहेत, त्यांचं लोकेशन चेक करायचे, त्यांचे स्ट्रक्चर काय आहे, त्यांचं फंक्शन्स काय आहे, प्रत्येक बोनचं हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ जॉईंट्स. तर जॉईंटचे पण क्लासिफिकेशन्स आहेत, ते क्लासिफिकेशन आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळे डिसऑर्डर आहेत जॉईंटचे. जॉईंट डिसऑर्डरसुद्धा
ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत आपल्याला. जॉईंट डिसऑर्डरमध्ये रुमॅटिक आर्थरायटिस नावाचा एक डिसीज आहे, तो एक आपल्याला यामध्ये बघायचा आहे. त्यानंतर गाऊट नावाचा एक डिसीज आहे, तो एक आपल्याला बघायचा आहे. आणि अजून एक आहे ओस्टिओ आर्थरायटिस. हे जॉईंटचे डिसीज आहेत. ह्या डिसीजबद्दल आपल्याला थोडंसं माहिती घ्यायची आहे. ह्या 4 नंबरचा चॅप्टर द स्केलेटनमध्ये आपल्याला बघायचं आहे. नंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ह्या सब्जेक्टमधला द ब्लड. दिस चॅप्टर हॅविंग कंटेनिंग अबाउट द ब्लड अँड ब्लड अबाउट व्हेरियस कॉम्पोजिशन्स ऑफ ब्लड. मग कॉम्पोजिशन्स ऑफ ब्लड म्हणजे काय, तर ब्लडमध्ये काय काय प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग ब्लडमध्ये ब्लड प्लाझ्मा आणि ब्लड फॉर्म इलेमेंट्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच RBCs, WBCs, प्लेटलेट्स हे सर्व ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. हे आपल्याला बघायचं, म्हणजेच कॉम्पोजिशन ऑफ ब्लड. देन फंक्शन्स ऑफ ब्लड, ब्लडचं फंक्शन्स काय आहे ते बघायचे. त्यानंतर ब्लड ग्रुप अँड कॉग्युलेशन ऑफ दी ब्लड. तर वेगवेगळे ब्लड ग्रुप्स आहेत, त्या ब्लड ग्रुपचाही आपल्याला स्टडी ह्याच चॅप्टरमध्ये करायचा आहे. जी काय मेनली 4 ब्लड ग्रुप आहेत, त्याचेच परत सगळे मिळून 8 ब्लड ग्रुप आहेत. हे सर्व आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. नंतर कॉग्युलेशन फॅक्टर्स आहेत 12, जे की आपल्याला एखादं ब्लिडिंग झाल्यानंतर जे काय रक्त वाहतं ते स्टॉप करण्यासाठी जे काय केमिकल्स आहेत किंवा जे कॉग्युलेशन फॅक्टर्स आहेत तेही आपल्याला बघायचे ह्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर ब्रीफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिसऑर्डर ऑफ ब्लड. ब्लडचे वेगवेगळे डिसऑर्डर आहेत ते आपण आपल्याला ह्याच चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. मग ब्लडचे वेगवेगळे डिसऑर्डर्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. ब्लडचे वेगळे डिसऑर्डर आहेत, मग त्यामध्ये हेमोफिलिया असेल किंवा थ्रोम्बोसायटोपेनिया, हे जे काही 2 डिसीज आहेत हे आपल्याला यामध्ये बघायचे किंवा याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. देन नेक्स्ट चॅप्टर द लिम्फॅटिक सिस्टीम. आता ह्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय आहे, तर लिम्फॅटिक सिस्टीममध्ये आपल्याला वेगवेगळे त्यांचे जे नेम्स आहेत, लिम्फ ग्लँड्सचे नेम आणि त्यांचे फंक्शन्स बघायचे. नेम अँड फंक्शन्स ऑफ लिम्फ ग्लँड. जे काय लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फ महत्त्वाचं आहे, त्यांचं काय, ह्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय काय प्रेझेंट आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यांचं फंक्शन्स काय आहेत. तर लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय प्रेझेंट आहे, तर लिम्फॅटिक कॅपिलरीज प्रेझेंट आहेत. त्यानंतर लिम्फ ट्रंक्स किंवा त्यालाच लिम्फ डक्टसुद्धा म्हटलं जातं. लिम्फ नोड्स, लिम्फॅटिक नोड्यूल्स, स्प्लीन आणि थायमस ग्लँड. अशा प्रकारे यामध्ये डिव्हिजन्स आहेत. हे डिफरंट पार्ट्स आहेत लिम्फॅटिक सिस्टीमचे, तेही आपल्याला बघायचे आहेत. लिम्फॅटिक सिस्टीम कशासाठी आहे, तर लिम्फॅटिक सिस्टीम इज मेंटेनिंग द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड व्हॅल्यूम अँड इट ऑल्सो स्पेशलाइज टू ट्रान्सपोर्ट दी ॲब्सॉर्ब न्यूट्रियंट्स. त्यासाठी ही लिम्फॅटिक सिस्टीम यूज केली जाते. द लिम्फॅटिक सिस्टीम इट्स ऑल्सो हॅविंग हेल्प इन transporting the proteins back to the blood, thereby maintaining the interstitial fluid volume as well as interstitial fluid pressure. This chapter contain about the various parts of lymphatic system and functions of this structure that is called as the lymphatic system. नंतरचा चॅप्टर आपल्याला बघायचा की हार्टमध्ये काय काय बघायचं आपल्याला. हे हार्ट चॅप्टर जो आहे तुम्ही बऱ्याच वेळा 12वीमध्येही बघितलं असेल. हार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे की त्याचं स्ट्रक्चर्स कसं आहे, म्हणजे त्याची डायग्रॅम, स्ट्रक्चर ऑफ दी हार्ट, त्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ दी हार्ट. त्यानंतर आर्ट्रियल अँड व्हेनस सिस्टीम विथ स्पेशल रेफरन्सेस टू द नेम्स अँड पोझिशन्स ऑफ मेन आर्टरीज अँड व्हेन्स. वेगवेगळ्या आर्टरियल आणि व्हेनस सिस्टीम आहेत बॉडीमध्ये प्रेझेंट. मग कोणती आर्टरीला कोणतं नाव आहे, व्हेनसला कोणतं नाव आहे, व्हेन्सला, ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये अजून बघायचं आपल्याला ब्लड प्रेशर अँड इट्स रेकॉर्डिंग. कोणकोणते ब्लड प्रेशर कसा येतो, ब्लड प्रेशरचे टाईप किती, नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे काय, हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय, हार्ट अटॅक म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये का ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर. वेगवेगळे डिसऑर्डर आहेत कार्डिओव्हॅस्क्युलरचे, तेही आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये कोणकोणते येतील, तर कंजेस्टिव्ह कार्डिॲक फेल्युअर असेल, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असेल किंवा अंजायना पेक्टोरिस असेल. हे जे काय डिसऑर्डर आहेत कार्डिॲकचे, हेही आपल्याला एक्सप्लेन करून ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. अशा प्रकारे हे चॅप्टर 7 चॅप्टर आहेत. यापैकी आपल्याला 5 चॅप्टर जे आहेत ते फर्स्ट सेशनसाठी राहतील. त्यानंतर सेकंड सेशनसाठी 6 ते 10 राहतील आणि थर्ड सेशनसाठी 11 ते 15 असे चॅप्टर राहतील. त्यानंतर आपण 8 नंबरचे चॅप्टर बघू का काय आहे त्यामध्ये. तर 8 नंबरचं चॅप्टर आहे रिस्पायरेटरी सिस्टीम.
आता ह्या रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये काय बघायचं आहे आपल्याला, तर रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपल्याला बघायचं की वेगवेगळे पार्ट्स आहेत रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये, व्हेरियस पार्ट्स ऑफ रिस्पायरेटरी सिस्टीम आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आणि फिजिओलॉजी ऑफ रिस्पायरेशन हा एक मेन पॉईंट आहे का रिस्पायरेशन आपण नेमकी कसं करतो आणि का करतो, कसं करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी ह्या फिजिओलॉजी ऑफ रिस्पायरेशनमध्ये येतात, ते आपल्याला बघायचे आहेत. रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये कोण येते, पार्ट्स कोणते आहेत, तर जसे की नोज, त्यानंतर लंग्स, ट्रॅकिया, त्यानंतर अल्व्हेली, ह्या सर्व गोष्टी कुठे येतात, रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये येतात. ते आपल्याला एक 1 बाय 1 डिस्कस करायचे आहेत. त्यामध्ये फॅरिंग्स असेल, लॅरिंग्स असेल, ट्रॅकिया असेल, त्यानंतर लंग्स, ब्रॉन्काय, या सर्व गोष्टी, त्यांची डायग्रॅम, त्यांच्या सर्वांचं फंक्शन्स काय आहे ते बघायचे. आणि फिजिओलॉजी म्हणजे ऑक्सिजन कसा घेतोय, कार्बन डायऑक्साईड कसा सोडतोय, ह्या सर्व जी का मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर डिसऑर्डर्स आहेत काय रिस्पायरेटरी सिस्टीमच्या, म्हणजे कोणता डिसीज झाल्यावर कोणतं ड्रग्ज द्यायचं आहे तेही आपल्याला इथं बघायचं आहे. पण का डिसीज होतोय, कसा होतो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मग रिस्पायरेटरी सिस्टीमच्या रिलेटेड कोणते डिसऑर्डर आहे, तर निमोनियामध्ये काय होतं आहे, तर इट इज दी कंडिशन हॅव्हिंग इन्फ्लामेशन्स ऑफ दी अल्व्हेली ऑफ द लंग्समध्ये अल्व्हेली असतात आणि त्या अल्व्हेलीला जर इन्फ्लामेशन झालं तर निमोनिया होत असतो. त्यानंतर अस्थमॅटिक कंडिशन, रिस्पायरेटरी सिस्टीमचाच डिसऑर्डर आहे अस्थमा. त्यानंतर कफ असेल, नंतर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज म्हणजे COPD हा एक डिसीज त्यामध्येच आहे. ह्या डिसीजवरती आपल्याला एक्सप्लेन सर्व स्टडी करायचे आहे. ही सगळी स्टडी कुठे करायची आपल्याला, द रिस्पायरेटरी सिस्टीम चॅप्टरमध्ये. नंतर 9 नंबरचा चॅप्टर आहे युरिनरी सिस्टीम. आता युरिनरी सिस्टीममध्ये काय बघायचं आपल्याला, तर व्हेरियस पार्ट्स ऑफ द युरिनरी सिस्टीममध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्या पार्टचे फंक्शन्स काय आहेत ते बघायचे. नंतर किडनीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स बघायचं. नंतर फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन, युरिन नेमकी कशी फॉर्मेशन होती तेही आपल्याला बघायचे. त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी ऑफ रेनल डिसीज अँड ओडेमा, वेगवेगळे किडनीचे आजार आहेत ते आजार किंवा ते डिसीज आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. नेमकी कोणता डिसीज कधी होईल, कसा होईल, त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायची आहे. मग त्यामध्ये 2-3 डिसऑर्डर आहेत किडनीचे रिलेटेड, जे की दॅट इज कॉल्ड ॲज किडनी स्टोन असेल किंवा पायलोनेफ्रायटिस असेल. त्या किडनी स्टोनमध्ये काय होतं आहे, तर किडनी स्टोन आर द क्रिस्टल डिपॉझिट इन द किडनीमध्ये काय होतं आहे, क्रिस्टल असा एक डिपॉझिट होतो, त्यामुळे विच हॅव्हिंग अ व्हेरी साईज, त्यामध्ये वेगवेगळ्या साईजचे क्रिस्टल डिपॉझिट होतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ किडनी स्टोन. आणि नंतर अजून एक डिसीज आहे त्याचा पायलोनेफ्रायटिस म्हणजे काय, तर इट इज दी कंडिशन व्हिअर दी 1 or both द किडनी आर इन्फ्लामेट्स, म्हणजे त्यामध्ये जे काही किडनीमधले नेफ्रॉन्स आहेत त्या नेफ्रॉन्सला काय होतं, इन्फ्लामेशन होतं किंवा त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज दी पायलोनेफ्रायटिस. हा एक युरिनरी सिस्टीमचा डिसऑर्डर आहे. देन आपला नवीन चॅप्टर 10 नंबरचा स्केलेटल मसल अँड फिजिओलॉजी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, यामध्ये आपल्याला बघायचं आहे का स्ट्रक्चर ऑफ स्केलेटल मसलचं स्ट्रक्चर बघायचं आहे. त्यानंतर मसल कॉन्ट्रॅक्ट कसं होतं आहे, त्याचे फंक्शन्स कसं आहे, त्याची फिजिओलॉजी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंतर नेम, पोझिशन, अटॅचमेंट अँड फंक्शन्स ऑफ व्हेरियस स्केलेटल मसल हेही आपल्याला यामध्ये बघायचं आहे. आणि नंतर फिजिओलॉजी ऑफ न्यूरोमस्क्युलर जंक्शन हा एक पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचा आहे. देन नर्व्हस सिस्टीम, आता नर्व्हस सिस्टीममध्ये काय आहे, तर नर्व्हस सिस्टीममध्ये व्हेरियस पार्ट येतील. सेंट्रल नर्व्हस सिस्टीम, मग सेंट्रल नर्व्हस सिस्टीमच्या अंडर कोणकोणते पार्ट्स येतात, जसे की ब्रेन येईल, त्यानंतर स्पायनल कॉर्ड येईल, यांचे सर्वांचे स्ट्रक्चर्स बघायचे, त्या सर्वांचे फंक्शन्स बघायचे आहेत. नंतर रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय ते बघायचं आहे. आणि ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ द ॲटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी ही आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायची आहे. नर्व्हस सिस्टीम दॅट हॅव्हिंग अ 2 पार्ट्स, सेंट्रल नर्व्हस सिस्टीम अँड देन ॲटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम. नंतर आहे नेक्स्ट चॅप्टर स्पेशल सेन्स ऑर्गन कोणते आहेत, तर स्पेशल सेन्सचे 5 ऑर्गन आहेत. मग त्यांचं आपलं स्ट्रक्चर पण बघायचं आहे आणि त्यांची फंक्शन्स पण बघायचे. मग स्पेशल सेन्स ऑर्गन कोणते आहेत, तर फर्स्ट आहे टेस्ट. मग त्या टेस्टमध्ये टंग येईल. मग टंगचं आपल्याला काय बघायला लागेल, त्याचं स्ट्रक्चरही बघायचं आहे, त्याचं फंक्शन्सही बघायचे. नंतर स्मेलसाठी कोणते, नोजसाठी स्ट्रक्चरही बघायचं आहे आणि त्याचं फंक्शन्सही बघायचे. नंतर इयर, त्याचं स्ट्रक्चरही बघायचं आणि फंक्शन्सही आपल्याला त्यामध्ये बघायचे. देन आईज आणि स्किन, हे जे काय सेन्स पार्ट आहेत यांचं आपल्याला पूर्णपणे
स्ट्रक्चर्स आणि फंक्शनची स्टडी करायची आहे. देन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. द डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय येतं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम दॅट चॅप्टर कंटेनिंग द व्हेरियस नेम ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत म्हणजे टीथ असेल, बकल कॅव्हिटी असेल, इसोफेगस असेल, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टस, हे सर्व गोष्टी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला त्यांचं स्ट्रक्चर विथ फंक्शन्स आपल्याला बघायचं आहे. नंतर आपल्याला बघायचं त्यामध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ लिव्हर. लिव्हरचं फंक्शन्स काय आहे, लिव्हरचं स्ट्रक्चर काय आहे आणि फिजिओलॉजी अँड ॲब्सॉर्प्शन, जे आपण फूड घेतो आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होणार आहे तेही आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. नंतर नेक्स्ट चॅप्टर आहे एंडोक्रिनॉलॉजी. आता एंडोक्रिनॉलॉजी म्हणजे काय तर यामध्ये वेगवेगळ्या जे काही हार्मोन्स आहेत, वेगवेगळे ग्लँड्स आहेत, यांचा जो स्टडी केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज एंडोक्रिनॉलॉजी. एंडोक्राईन ग्लँड्स अँड हार्मोन्स, मग त्यांचं लोकेशन कुठे आहे त्या ग्लँडची, त्यानंतर त्यासाठी कोणता हार्मोन्स आहे, त्यांचं फंक्शन्स काय आहे. मग त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली स्टडी कशाचा करायचा तर पिच्युटरी ग्लँड असेल, ॲड्रनल ग्लँड आणि पॅनक्रियाज ह्या जे काही ग्लँड्स आहेत यांचा आपल्याला ओव्हरव्ह्यू स्टडी करायचा आहे. दॅट चॅप्टर एंडोक्रिनॉलॉजी. आणि लास्ट आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द मेल अँड फिमेल. अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला सिलेबस आहे. पूर्णपणे 15 चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये पहिल्या सेशनसाठी 5 चॅप्टर येतील, सेकंड सेशनसाठी 5 आणि त्यानंतर 5 चॅप्टर, असे 15 चॅप्टर 3 सेशनमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. आणि फायनलसाठी सर्व चॅप्टर त्यामध्ये असणार आहेत. अशा प्रकारे हा आपला इंट्रोडक्टरी लेक्चर स्टॉप झाला आहे. थँक्यू सो मच फर्स्ट इयर स्टुडंट.